गेल्या दिवसापासून आपण इब्री लोकासपत्र 11वा अध्याय यावर मनन करीत आहोत. आणि ज्याप्रमाणे आपण पाहत आहोत की इब्री 11 हा एक विश्वासरूपी जिना आहे. आणि ह्या विश्वासरूपी जिन्याच्या पायऱ्या चढत असताना आज आपण वचन 24 कडे येऊया. आणि आज मोशेच्या द्वारे, मोशेच्या विश्वासाच्या द्वारे 17वी पायरी चढण्याचा प्रयत्न आपण करूया. आणि म्हणून माझ्याबरोबर इब्री लोकासपत्र 11वा अध्याय आणि वचन 24 काढावे ही नम्र विनंती. देवाच्या वचनात असं लिहिलं आहे, मोशे प्रौढ झाल्यावर त्याने आपणास फारोच्या कन्येचा पुत्र म्हणविण्याचे विश्वासाने नाकारले. मोशे प्रौढ झाल्यावर, प्रियानो, सुरुवात या वचनाची अशी आहे, मोशे प्रौढ झाल्यावर. मोशेचा आयुष्यक्रम जर आम्ही पाहिला तर मोशेचा आयुष्यक्रम 120 वर्षांचा आहे. 40 वर्ष राजवाड्यात, 40 वर्ष मिद्यानात आणि पुढील 40 वर्ष अरण्यातील प्रवासात. आणि अशी विभागणी आहे 40, 40 आणि 40. आणि मग प्रश्न पडतो की ह्या 40, 40, 40 या 3 विभागामध्ये मोशे कोणत्या 40व्या वर्षी, कोणत्या विभागामध्ये मोशे प्रौढ झाला? आणि मोठा प्रश्न आमच्या समोर आहे की मोशे प्रौढ कधी झाला? ज्यावेळेस प्रेषितांच्या कृत्यामध्ये आम्ही येतो त्यावेळेस 7व्या अध्याय आणि 22व्या वचनामध्ये स्टेफन ज्यावेळेस भाषण करतो त्यावेळेस पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने म्हणतो, प्रेषितांची कृत्ये 7वा अध्याय वचन 22, मोशेला मिस्री लोकांच्या सर्व विद्याचे शिक्षण मिळाले आणि तो भाषणात व कृतीत पराक्रमी होता. मोशेविषयी लिहिलेलं आहे की मोशे सर्व विद्यामध्ये, जे मिस्राचं शिक्षण होतं, मग युद्धकला असो किंवा कोणतीही गोष्ट असो, तो भाषणात आणि सर्व कृतीत पराक्रमी असा होता. परंतु त्याच्या अगोदर जर आम्ही पाहिलं की निर्गमाच्या पुस्तकामध्ये ज्यावेळेस याने येतो त्यावेळेस 2रा अध्याय आणि वचन 10 जर आम्ही पाहिलं तर त्यामध्ये असं लिहिलं आहे की ते मूल मोठे झाले तेव्हा ती त्याला घेऊन फारोच्या मुलीकडे गेली आणि तो तिचा पुत्र झाला. तिने त्याचे नाव मोशे ठेवले, कारण ती म्हणाली, मी त्याला पाण्यातून बाहेर काढले. जसं आम्ही पाहिलं होतं की ते लहान बाळ होतं. आता ते लहान बाळ मोठे झालेले आहे आणि ते मोठे झालेले बाळ आता त्यांनी मोशेला फारोच्या कन्येच्या हवाली केले. आता पुढं काय झालं? पुढं 11व्या वचनामध्ये काही दिवसांनी असे झाले की मोशे मोठा झाल्यावर, पुन्हा मोशे मोठा झाला. आणि मोठा झाल्यावर काय झालं की त्याने आपल्या भाऊबंधाकडे जाऊन त्यांचे काबाड कष्ट पाहिले. मोठे झाल्यावर काय केलं? त्याने आपल्या भाऊबंधांचे काबाड कष्ट पाहिले. त्या प्रसंगी आपल्या भाऊबंधांपैकी एका इब्र्याला कोणी मिस्त्री मारित असलेला त्याला दिसला. तेव्हा त्याने इकडे तिकडे सभोवार नजर फेकली आणि कोणी नाही असे पाहून त्या मिस्रास ठार करून त्याला वाळूत लपविले. मोशे मोठा झाला एवढंच नाही तर आपल्या भाऊबंधांचे कष्ट त्यांनी पाहिले एवढंच नाही, तर एका मिस्राचा त्याने खून केला, त्याला ठार केले आणि त्याचा मृतदेह लपविला. मग ह्या घटनेतून मोशे प्रौढ झाला असं आम्हाला वाटतं का? प्रौढपणाची व्याख्या जगाची वेगळी आहे. वय वाढलं म्हणून प्रौढ झाले असं जग आम्हाला सांगतं, परंतु आत्मिकरित्या प्रौढत्व हे वेगळं आहे प्रियानो. आणि या ठिकाणी इब्री 11 आणि 24 मध्ये की जे प्रौढत्व आहे ते विश्वासाने आहे, ते आत्मिक आहे, ते देवापासून आहे. आणि म्हणून अनेक जण मोठे होतात खरे, परंतु ते प्रौढ होत नाही, त्यांच्या जीवनात ते प्रौढत्व दिसत नाही. कोणतं? आत्मिक प्रौढत्व. आणि प्रभूला ते आत्मिक प्रौढत्व अपेक्षित आहे प्रियांनो. जगाच्या दृष्टिकोनातून वयानुसार प्रौढत्व, परंतु देवाच्या दृष्टिकोनातून, देवाच्या शिक्षणाच्या द्वारे, देवाच्या आज्ञेद्वारे ते प्रौढत्व येणं गरजेचं आहे. या मिस्राचं शिक्षण तर घेतलं, युद्धकला शिकलंय, परंतु ह्या ठिकाणी फक्त मोशे मोठा झाला, तो प्रौढ झाला नाही प्रियांनो. कारण त्या शिक्षणाच्या द्वारे, त्या युद्धकलेच्या द्वारे आपल्या लोकांना सोडवण्याचा प्रयत्न करणारा मोशे आम्हाला दिसतो.
मोशे या ठिकाणी प्रौढ झाला का? तर नाही. या ठिकाणी फक्त मोशे मोठा असा झालेला आहे. प्रेषितांच्या कृत्यामध्ये 22वा अध्याय आणि वचन 3 मध्ये एक व्यक्ती आम्हाला दिसतो. त्याचं नाव पाऊल. पहिला तो शौल होता. त्या ठिकाणी त्यांनी असं लिहिलं आहे, मी यहुदी आहे, माझा जन्म किलकियातील तार्स नगरात झाला आणि मी ह्या शहरात गमलिएलाच्या चरणाजवळ लहानाचा मोठा होऊन मला वाडवडिलांच्या नियमशास्त्राचे शिक्षण कडकडीत रीतीने मिळालेले आहे. मी यहुदी आहे एक. दुसरी गोष्ट, मी कुठे लहानाचा मोठा झालो? गमलिएल म्हटलेल्या एक तज्ञाच्या, एका शिक्षकाच्या चरणाजवळ बसून आणि त्याच्याद्वारे मला जे वाडवडिलांचं जे नियमशास्त्र आहे त्याचं कडकडीत शिक्षण मिळालेलं आहे असं पौल म्हणतो. मग कडकडीत शिक्षण जर मिळालेलं आहे पौला, तर तू प्रौढ झाला का? नाही, तू फक्त लहानाचा मोठा झाला. कारण ज्या नियमशास्त्रामध्ये त्या प्रभू येशू ख्रिस्ताची छाया आहे, त्याचं दैवत्वाची छाया आहे, त्या प्रभू येशू ख्रिस्ताचा तू छळ करतो असं स्वतः प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो. आणि म्हणून आम्हाला प्रेषितांच्या कृत्यामध्ये 8वा अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये असलेलं आहे की शाऊल तर मंडळीला हैराण केलं होतं. तो घरोघरी जाऊन पुरुषांना स्त्रियांना धरून तो तुरुंगात टाकत होता. हे पुरुष स्त्रिया हे विश्वासणारे कुणाचे होते? ते मंडळीतले होते. ती मंडळी कुणाची होती? ती प्रभू येशू ख्रिस्ताची होती. आणि मग त्या प्रभू येशू ख्रिस्ताची त्या नियमशास्त्रामध्ये छाया आहे, तर ह्या कडकडी शिक्षणामध्ये तो छाया तो पाहू शकला नाही प्रियांनो. का? कारण तो फक्त लहानाचा मोठा झाला. मोशे फक्त लहानाचा मोठा झाला, परंतु देवाच्या शिक्षणाद्वारे, देवाच्या इच्छेद्वारे त्याने त्या पाचरणातील मोठेपण किंवा प्रौढत्व त्याने स्वीकारलेलं नव्हतं. आणि म्हणून वयाच्या 40व्या वर्षी जरी लहानाचा मोठा झाला आणि देवाची जी इच्छा होती ती त्याच्या जीवनात अजून प्रगट झालेली नव्हती, परंतु भावनिक आधारावर इस्रायलला मुक्तिदाता म्हणून तो आज जगातील शिक्षण माझ्याकडे भरपूर असेल, आज अनेक अशा गोष्टी ज्या बौद्धिक आहेत त्या गोष्टी माझ्यामध्ये आहेत, देवाच्या दृष्टिकोनातून मी फक्त मोठा झालेलो आहे, जगाच्या दृष्टिकोनातून कदाचित मी प्रौढ असेल, परंतु वास्तविकरित्या आत्मिकरित्या मी प्रौढ आहे का? मग माझं प्रौढत्व कशावर अवलंबून आहे? माझं प्रौढत्व देवाच्या शिक्षणावर अवलंबून आहे प्रियांनो. इब्री लोकास पत्रामध्ये आपण येऊया. 5वा अध्याय काढू. इब्री लोकास पत्र 5वा अध्याय आणि त्या ठिकाणी 11व्या वचनामध्ये इब्री 5 आणि वचन 11 पासून याविषयी आम्हास पुष्कळ सांगवायचे आहे, ते तुम्हाला समजावून सांगणे कठीण आहे, कारण तुम्ही ऐकण्यात मंद झाला आहात. वास्तविक इतक्या काळात तुम्ही शिक्षक व्हावयास पाहिजे होता, पण तुम्हाला देवाच्या वचनाची मुळाक्षरे पुन्हा कुणीतरी शिकवण्याची जरुरी आहे आणि तुम्हाला दुधाची गरज आहे, जड अन्न चालत नाही असे तुम्ही झाला आहात. काय पुढे? कारण दुधावर राहणारा नीतिमत्वाच्या वचनाशी अपरिचित असतो, कारण तो बाळक आहे. पण ज्यांच्या ज्ञानेंद्रियांना वहिवाटीने चांगले आणि वाईट समजण्याचा सराव झाला आहे, अशा प्रौढांसाठी जड अन्न आहे. हा लेखक कोणत्या लहान लेकराला हे पत्र लिहित नाही प्रियांनो. हे इब्री लोकांना हे पत्र लिहित आहे, जे जगाच्या दृष्टिकोनातून प्रौढ आहेत, परंतु हा लेखक म्हणतो की तुम्ही बाळक आहात, कारण तुम्हाला जड अन्न चालत नाही आणि देवाच्या दृष्टिकोनातून तुम्ही बाळक आहात. आणि म्हणून तो म्हणतो की चांगले आणि वाईट समजण्याचा सराव झाला आहे, अशा प्रौढांसाठी जड अन्न आहे. ज्यांना चांगलं आणि वाईट समजतं, काय चांगलं आणि काय वाईट हे ज्यावेळेस आम्हाला समजतं, त्यावेळेस खऱ्या अर्थाने आम्ही प्रौढ झालेलो आहोत. आणि मग चांगलं काय आणि वाईट काय? प्रियांनो, आज कित्येक लोक आहेत की देवाचं शिक्षण संडे स्कूल पासून घेतात, तरुण संघामध्ये ते आहेत, पुढे जाऊन देवाच्या मंदिरामध्ये कार्यरत आहेत, परंतु आजही वयाने वाढलेत, परंतु चांगलं काय आणि वाईट काय हे समजत नाही प्रियांनो. आजही कित्येक जण व्यसनामध्ये अडकलेले आहेत आणि हे व्यसन सुटत नाही आणि त्यांना वाटतं की हे व्यसन चांगलं आहे,
हे वाईट नाही, परंतु आम्ही पाहतो की जे प्रौढ आहेत त्यांना चांगले आणि बरे वाईट सर्व काही गोष्टी समजण्याचा सराव आहे प्रियांनो. कारण अशांसाठी जड अन्न आहे, कारण ते प्रौढ आहेत. मोशे प्रौढ झाल्यावर. मग मोशे प्रौढ कधी झाला? कारण इथे तर आम्ही पाहतो की स्वतःच्या बलावर विसंबून असलेला मोशे आम्ही पाहतो आणि म्हणून त्या मिस्राचा त्याने खून केला, त्याला ठार मारले आणि त्याचा देह त्या वाळूत लपविला आहे. शाऊल म्हणतो किंवा पाऊल म्हणतो, मी यहुदी आहे, मी गमलियलच्या चरणाजवळ कडकडीत नियमशास्त्राचं शिक्षण घेतलंय, परंतु वास्तविक रीतीने स्वबलावर कार्य करणारा शाऊल आम्हाला दिसतो, पाऊल दिसतो. आणि मग आम्ही पाहतो की ज्यावेळेस आम्ही प्रेषितांची कृत्ये पहिला अध्याय आणि 1 ते 9 या वचनांमध्ये ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्या शाऊलाची भेट घेतो, त्यावेळेस काय झालं पहा बरं. प्रेषितांची कृत्ये 9वा अध्याय आणि वचन 1 पासून मी वाचतो. शाऊल अजूनही प्रभूच्या शिष्यांना धमक्या देणे आणि त्यांचा घात करणे याविषयीचे फुतकार टाकीत होता. त्याने प्रमुख याजकाकडे जाऊन त्याच्यापासून दिमिश्कातल्या सभास्थानांना अशी पत्रे मागितली की तो मार्ग अनुसरणारे पुरुष किंवा स्त्रिया कोणीही त्याला आढळल्यास त्याने त्यांना बांधून यरुशलेमेस आणावे. मग जाता जाता असे झाले की काय झाले, तो दिमिश्काजवळ येऊन पोहोचला, त्यावेळी अकस्मात त्याच्या सभोवती आकाशातून प्रकाश चमकला. तेव्हा तो जमिनीवर पडला आणि त्याने अशी वाणी आपणाबरोबर बोलताना ऐकली की शौला शौला माझा छळ का करीतोस. प्रियनो, मी म्हणतो की तो नुसता जमिनीवर पडला असं नाही, तर तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या पायाजवळ पडला. जो गमलियलच्या चरणाजवळ पडलेला बसलेला, त्याने शिक्षण घेतले, त्या शिक्षणाचा काही एक फायदा झाला नाही, परंतु ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताच्या चरणाजवळ तो पडला, त्यावेळेस तो खऱ्या अर्थाने प्रौढत्वाकडे जात असताना आम्ही पाहतो. काय झालं, तेव्हा तो म्हणाला की प्रभू तू कोण आहेस. त्याने म्हटले, ज्या येशूचा तू छळ करीतोस तोच मी आहे, तर उठ व नगरात जा, म्हणजे तू काय करावायचे हे तुला सांगण्यात येईल. त्याच्याबरोबर जी माणसे जात होती ती स्तब्ध उभी राहिली. त्यांनी त्याची वाणी ऐकली खरी, पण त्यांच्या दृष्टीस कोणी पडले नाही. मग शाऊलाला जमिनीवरून उठवले, तेव्हा त्याने डोळे उघडले, तो त्याला काही दिसेना. तेव्हा त्यांनी त्याला हाती धरून दिमिश्कात नेले. तेथे तो 3 दिवस आंधळ्यासारखा झाला व त्याने काही अन्न पाणी खाल्ले नाही. इतक्या दिवस स्वबलावर स्वइच्छेवर विसंबून असलेला शाऊल आम्ही पाहतो आंधळ्यासारखा झालाय. काही अन्न पाणी 3 दिवस खाल्ले नाही. फक्त एकाची वाट पाहतो की एक जण येणार आहे, तो माझ्यासाठी प्रार्थना करणार आहे आणि मग पुढच्या गोष्टी घडणार आहे. आणि मग आम्ही पाहतो की हनन्या गेला आणि त्या ठिकाणी प्रार्थना झाली. मला सांगायचं काय की ज्यावेळेस गमलियलच्या चरणाजवळ बसलेला होता शाऊल, त्यावेळेस देवाच्या लोकांचा छळ करत होता. जे नियमशास्त्रामध्ये प्रभू येशू ख्रिस्त दिसतो आपल्याला, आणि त्या ठिकाणी त्याला नियमशास्त्रामध्ये ख्रिस्त दिसला नाही, तर त्याचा छळ केलेला आम्ही पाहतो. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या चरणाजवळ ज्यावेळेस बसतो आम्ही, ज्यावेळेस शाऊल पडला, त्यावेळेस तो प्रभूवर विसंबून राहिला की कुणीतरी येणार आहे आणि माझ्यासाठी प्रार्थना करणार आहे. आणि 3 दिवस त्याने अन्न पाणी घेतले नाही प्रियानो. आंधळ्यासारखा तो 3 दिवस राहिला. आणि म्हणूनच या अनुभवातून गेल्यानंतर तो काय म्हणतो, 1 कोरिन्थी 13वा अध्याय 11 वचनामध्ये मंडळीला पत्र लिहित असताना स्वतःचा अनुभव लिहितो की मी मूल होतो तेव्हा मुलासारखा बोलत असे, मुलासारखी माझी बुद्धी असे, मुलासारखे माझे विचार असत. मी तर गमलियलच्या चरणाजवळ लहानाचा मोठा झालो, परंतु खऱ्या अर्थाने ते चुकीचं होतं असं थोडक्यात म्हणतोय. की त्यावेळेस तर मी मूलच होतो, मुलासारखी बुद्धी होती, मुलासारखे माझे विचार होते. आता मी प्रौढ झालेलो आहे आणि आता मी पोरपणाच्या गोष्टी सोडून दिल्या आहेत. प्रियांनो, जर मला प्रौढ व्हायचंय तर मी माझ्या जगातल्या शिक्षणावर अवलंबून असून देवासाठी काही एक उपयोगी ठरत नाही. मंडळीत तर आहे, फक्त वय वाढत आहे म्हणून मी प्रौढ नाही,
ज्यावेळेस मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या चरणाजवळ पडतो, त्याच्यापासून शिकतो, त्याच्या इच्छा ओळखतो, प्रभू आपलं पाचारण माझ्या जीवनात प्रगट करतो, त्यावेळेस खऱ्या अर्थाने जे जड अन्न मी घेतो, त्यावेळेस मी प्रौढत्वाकडे जातो प्रियांनो. मोशे प्रौढ मग कधी झाला? त्या 40व्या वर्षी, ज्यावेळेस मिस्राच्या त्या सैनिकाचा खून केला त्यावेळेस? नाही प्रियांनो. मोशे प्रौढ कधी झाला? तर आम्ही पाहूया, निर्गमाच्या पुस्तकात आपण येऊ, 3रा अध्याय आणि वचन 9 ते 11. निर्गम 3रा अध्याय आणि वचन 9 ते 11. त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, पहा, इस्रायल वंशजाचा आक्रोश माझ्यापर्यंत आला आहे. मिस्री लोक त्याच्यावर कसा जाच जुलूम करीत आहेत, हेही मी प्रत्यक्ष पाहिले आहे. प्रभू मोशेशी बोलत आहे, तर आता चल, तू मिस्र देशातून माझे लोक इस्रायल वंशज यास बाहेर काढावे म्हणून मी तुला फारोकडे पाठवितो. या फारोला घाबरून तो आलेला होता, आता तो फारू मृत्यू पडलेला आहे, आता त्या फारोकडे पाठवितो. तेव्हा मोशे देवाला म्हणाला, काय? फारोकडे जाऊन इस्रायल वंशजास मिस्रातून काढून आणणारा असा मी कोण? असा मी कोण? 40 वर्षांपूर्वी मीच तो मिस्रातून इस्रायलला बाहेर काढणारा असं वाटणारा आता म्हणतो की इस्रायल वंशजात मिस्रातून बाहेर काढणारा असा मी कोण? म्हणजे काय? या प्रश्नचिन्हामध्ये प्रियांनो, मोशे प्रभूवर विसंबून आहे. मोशे स्वतःवर विसंबून दिसत नाही. म्हणजे काय? आता मोशे मोठा झालाय खरा, परंतु देवाच्या दृष्टीने आता तो प्रौढ झाला. आणि ज्यावेळेस प्रौढ झाला, त्यावेळेस प्रभूने आपलं पाचारण मोशेच्या जीवनात दिलं. मोशेच्या जीवनात आपले संकल्प ओतले आणि इस्रायलचा मुक्तीदाता आता तूच आहेस, हे प्रभूने मोशेला सांगितलं. मोशे प्रौढ कधी झाला? वयाच्या 80व्या वर्षी मिद्यानामध्ये मोशे प्रौढ झाला. पुन्हा आपण इब्री लोकास पत्रामध्ये आपण येऊ, 11वा अध्याय आणि 24वा वचन आपण काढूया. इब्री लोकास पत्र 11वा अध्याय आणि 24वा वचन पुन्हा वाचतो. मोशे प्रौढ झाल्यावर त्याने आपणास फारोच्या कन्येचा पुत्र म्हणविण्याचे विश्वासाने नाकारले. पहिला मुद्दा आम्ही पाहिला की मोशे प्रौढ कधी झाला? ज्यावेळेस तो देवावर विसंबून राहिला. शाऊल कधी मोठा झाला, कधी प्रौढ झाला? ज्यावेळेस तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या चरणावर पडला आणि प्रभूपासूनच शिक्षण घेतल्यानंतर तो मोठा झाला. आज आम्ही मोठे झालोय खरं, परंतु प्रौढ झालोय का? हे प्रश्नचिन्ह आज आम्ही स्वतःला करूया. आणि मग दुसरी गोष्ट की प्रौढ झाल्यानंतर काय करायचं? मोशेने काय केलं? या ठिकाणी असं लिहिलं आहे की मोशे प्रौढ झाल्यावर त्याने आपणास फारोच्या कन्येचा पुत्र म्हणवायचे विश्वासाने नाकारले. फारोच्या कन्येचं पुत्र होण्याचं विश्वासाने नाकारले म्हणजे काय केलं त्याने माहितीये का? त्या ठिकाणी आम्ही पाहतो की फारोच्या कन्येचा पुत्र एवढंच नाही, राजवाड्यातील ऐशो आराम त्याच्या जीवनात जे येणार होते ते सर्व त्याने नाकारले. दुसरं, सर्व मान महिमा सन्मान जो त्याला प्राप्त होणार होता ते सर्व नाकारले. आणि दुसरी गोष्ट की त्याने फारोच्या नंतरचं त्या मिस्राचं सिंहासन ते नाकारलं. परंतु ही कधी नाकारलं प्रियांनो? कधी नाकारलं? बघा बरं, निर्गमाच्या पुस्तकात आपण येऊया आणि 2रा अध्याय आणि त्या ठिकाणी 11 ते 15 ही वचने आपण वाचू. निर्गम 2रा अध्याय आणि 11 ते 15 ही वचने. त्या ठिकाणी असं लिहिलं आहे की काही दिवसांनी असे झाले की मोशे मोठा झाल्यावर त्याने आपल्या भाऊबंधांकडे जाऊन काबड कष्ट त्यांचे पाहिले. मग आपण पाहतो की त्या मिस्रात ठार मारले. 13 पासून मी वाचतो. तो पुन्हा दुसऱ्या दिवशी बाहेर गेला. तो दोघा इब्री मनुष्यास एकमेकांशी मारामारी करताना त्याने पाहिले. तेव्हा ज्याचा अपराध होता त्यास तो म्हणाला, तू आपल्या सोबत्याला का मारित आहेस? तो त्यास म्हणाला, तुला आम्हावर अधिकारी व न्यायाधीश कोणी नेमिले? तू ह्या मिसऱ्यात जीवे मारिले तसे मलाही मारावयास पाहतोस काय? तेव्हा मोशेला भीती वाटली
तो म्हणाला, खरोखर ती गोष्ट फुटली. फारोच्या कानी ती गोष्ट गेली, तेव्हा मोशेला मारून टाकण्याचे त्याने योजिले. पण मोशे फारो पुढून पळून मिद्यान देशात जाऊन पोहोचला आणि तेथे एक विहीर होती, त्या ठिकाणी बसला. त्या ठिकाणी मोशेला फारोचं भय वाटलं आणि फारो मला आता मारून टाकणार या भीतीने त्याने मिसर सोडला आणि मिद्यानाकडे गेला. परंतु प्रभूचं वचन सांगतं की मोशे प्रौढ झाल्यावर त्याने फारोच्या कन्येचा पुत्र होण्याचे नाकारले. परंतु ह्या वचनांमध्ये आम्हाला दिसतं की नाकारण्याची त्यांनी कुठेच आम्हाला पद्धत दिसत नाही. तर आम्ही या ठिकाणी पाहतो की मोशे भयाने पळून गेला. मग मोशेने नाकारलं कधी? मोशेने नाकारलं कधी? जर आम्ही पाहतो की निर्गमाच्या पुस्तकात आपण जेव्हा येतो 2रा अध्याय आणि 23व्या वचनामध्ये त्या ठिकाणी असं लिहिलं आहे, बराच काळ लोटल्यावर मिस्राचा राजा मृत्यू पावला. मिस्राचा राजा म्हणजे फारो मृत्यू पावला. इकडे इस्रायल वंशज बिकट दास्यामुळे उसासे टाकून आक्रोश करीत आणि त्या दास्यामुळे त्यांनी केलेली आरोळी वर देवापर्यंत जाऊन पोहोचली. मोशे मिद्यानात आहे आणि फारो मिस्रात होता. प्रियांनो, मिद्यानातून कदाचित मोशे 40 वर्ष त्या फारोच्या मरणाची वाट पाहत असेल. कदाचित तो वाट बघत असताना तो म्हणत असेल की एकदाचा फारो मेला की पुन्हा मी मिस्रात जाईल आणि पुन्हा मी मग त्या फारोच्या कन्येचा पुत्र होईल. तो वाट पाहत असेल प्रियांनो. आणि या ठिकाणी वाट पाहत असताना मिद्यानामध्ये प्रभू त्याला तयार करत होता. ते इस्रो याजकाची त्याच्या सासराची शेरडे मेंढरे चारित असताना प्रभू त्याला तयार करत होता. परंतु आम्ही पाहतो की ज्यावेळेस फारो मृत्युमुखी पडला त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचं क्षमा करा परमेश्वराचं पाचारण मोशेला झालं. आणि 3ऱ्या अध्यायामध्ये आम्हाला दिसतं की ते पाचारण झाल्यानंतर प्रभूचं वचन सांगतं की आता तो राजा मेला, आता तू त्या ठिकाणी जा आणि त्या ठिकाणी माझ्या लोकांना बाहेर काढ. तो ज्या वेळेस मिस्रामध्ये गेला प्रियांनो, पण मिस्रामध्ये गेल्यानंतर त्याच्या जुन्या जीवनामध्ये काय घडलं हे तो एक शब्दाने देखील त्या ठिकाणी कुणाशी बोलला नाही. काय घडलं म्हणजे की 40 वर्ष राजवाड्यात राहणं किंवा 40 वर्ष फारोच्या कन्येचा पुत्र म्हणून राहणं ही कमी गोष्ट नाही प्रियांनो. हा कमी कालखंड नाही. कारण 40 वर्षामध्ये अनेक अशा गोष्टी त्याच्या जीवनात आलेल्या होत्या आणि या आलेल्या गोष्टी ते 40 दिवस तो मिद्यानात असताना त्याची आठवण त्याच्या जीवनात होती, त्याचं स्मरण होतं. परंतु देवाच्या पाचारणानंतर पुन्हा मिस्रात गेल्यानंतर 1% देखील त्या गोष्टीची जाणीव त्याला झाली नाही प्रिया. कधी कधी बघा आपलं उदाहरणार्थ आपण ज्यावेळेस ख्रिस्ती धर्म स्वीकारला, प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारलं आणि ज्यावेळेस आम्ही आमचं गाव, आमच्या एकरामधल्या जमिनी सोडून आम्ही प्रभूसाठी त्या ठिकाणाहून निघालो आणि त्या ठिकाणाहून निघाल्यानंतर 40 वर्षानंतर जर आम्ही त्या जमिनीकडे गेलो, त्या गावामध्ये जर गेलो, तर कदाचित आमची प्रतिष्ठा त्या गावामध्ये 40 वर्षांपूर्वी असेल. तर कुठंतरी त्याची जाणीव होईल की आम्ही इकडचे मोठे अधिकारी होतो, परंतु प्रभूसाठी आम्ही सर्व सोडून आम्ही दुसरीकडे गेलेलो आहे. आता ह्यांच्याशी आमचा काही संबंध नाही. परंतु कुठेतरी आम्हाला त्या जागेविषयी जाणीव होते, आमच्या घरादाराविषयी जाणीव होती, आमच्या अधिकाराविषयी जाणीव होती. परंतु मोशे ज्यावेळेस त्या ठिकाणी गेला त्यावेळेस 40 वर्षामध्ये तो जगला जे होता, पहिले 40 वर्ष त्याची किंचित सुद्धा त्याला जाणीव झाली नाही. का? कारण 80व्या वर्षी तो प्रौढ झाल्यामुळे प्रौढत्वातील पहिली कृती म्हणजे काय? नाकारणे. त्याने ज्यावेळेस तो मिस्रामध्ये गेला 80 वर्षाचा असताना, त्यावेळेस तो फारो समोर, जो नवीन फारो, जो राजा झाला होता, त्याच्या समोर त्या फारोच्या कन्येविषयी काही एक बोलला नाही. म्हणजे काय? की त्याने वशिलाबाजी कोणतीच केली नाही. आपलं जुनं आयुष्य लोकांसमोर प्रगट केलं नाही. आम्ही अनेक वेळा म्हणतो आम्ही हे होतो, आम्ही ते होतो, परंतु ज्या गोष्टी
तो पाऊल म्हणतो ते केर कचराप्रमाणे आहे, ते शून्य आहे. त्याप्रमाणे मोशेच्या जीवनात देखील ते केर कचरासारखं होतं प्रियानो. आणि म्हणून प्रौढ झाल्यावर 80व्या वर्षी, कारण 40व्या वर्षी तो भीतीपोटी फारोच्या कन्येच्या जीवनातून निघाला. भीतीपोटी राजवाडा सोडला. भीतीपोटी सर्व समाधान, सर्व सन्मान, आदर सोडला. परंतु 80व्या वर्षी ज्यावेळेस पुन्हा तो मिस्रात गेला, तर खऱ्या अर्थाने जो प्रौढ झालेला मोशे होता, त्याने खऱ्या अर्थाने त्या फारोच्या कन्येचा पुत्र म्हणण्याचं त्याने नाकारलं. खऱ्या अर्थाने ज्या राजवाड्याशी जे नातं होतं, जे लहानाचा मोठा ज्या राजवाड्यात झाला होता, ते सर्व काही त्याने नाकारलं. ज्या मिस्राचं युद्धकला, जे शिक्षण, जे सर्व कौशल्य जे मिस्रातलं होतं, ते सर्व नाकारलं आणि प्रभूच्या अधीनतेमध्ये प्रभूवर विसंबून राहून त्याने सर्व काही त्याने इस्रायलला बाहेर काढण्याच्या प्रक्रियेमध्ये पुढे गेलेला आहे. आम्ही काय पाहतो? मोशे प्रौढ झाला. कधी? वयाच्या 80व्या वर्षी. आणि खऱ्या अर्थाने 80व्या वर्षी त्याने नाकारायला ते सुरुवात केली प्रियांनो. शास्त्रेच्या पुस्तकामध्ये एक व्यक्ती आहे, त्याचं नाव शमशोन. त्याचा जो जीवनक्रम आम्हाला 16व्या अध्यायापासून, क्षमा करा, 14व्या अध्यायापासून 16व्या अध्यायापर्यंत दिसतो. तो तिम्ना येथे गेला, तो गज्जा येथे गेला, तो सोरेक येथे गेला. तिन्ही ठिकाणी वेगवेगळ्या स्त्रिया आम्हाला दिसतात. परंतु एकाही स्त्रीला त्याने नाकारलं नाही. आणि नाकारलं नाही आणि म्हणून त्याच्या जीवनात अंधकार आला. म्हणून त्याच्या जीवनात गुलामी आली. म्हणून त्याच्या जीवनात देवापासून विभक्त असं जीवन आम्ही पाहतो प्रियानो. प्रियानो, आज तुम्ही प्रौढ झालेत का? आज मी प्रौढ झालोय का? तर नाकारायला शिका. जे देवाविरुद्ध आहे ते प्रत्येक गोष्ट नाकारा. जे देवाला आवडत नाही ते प्रत्येक गोष्ट नाकारा. ज्याच्यामध्ये देवाचं मन नाही, देवाची इच्छा नाही, ती प्रत्येक गोष्ट नाकारायला आम्ही शिकणं गरजेचं आहे. आज कित्येक जण म्हणतात आम्ही विश्वासी आहोत. आम्ही आज कित्येक जण म्हणतात की आम्ही वचनाप्रमाणे चालणारे आहोत. परंतु आणि कित्येक वेळा आम्ही पाहतो की त्या जुनी रूढी परंपरा, रीतिरिवाज, सर्व काही दिन पाळणं आणि अशा गोष्टींमुळे जो पाऊल गलती येथील मंडळीला म्हणतो की तुमच्याविषयी केलेले श्रम कदाचित व्यर्थ झाले काय, असं मला भीती वाटत आहे. कारण पुन्हा तुम्ही त्या जुवाखाली गुलाम म्हणून होत आहे. प्रियानो, जर आम्ही प्रौढ झालो आहे तर नाकारणे अतिशय महत्वाचं आहे. ज्या प्रभूच्या वचनामध्ये कोणती गोष्ट नाही की हे प्रभूपासून नाहीये, हा दिन प्रभूपासून नाहीये, हा दिवस प्रभूपासून नाहीये, हे सर्व काही गोष्टी ज्या प्रभू विरुद्ध आहे त्याला आम्हाला नाकारण्याला शिकणं गरजेचं आहे प्रियांनो. मोशे प्रौढ झाल्यावर जे देवाविरुद्ध होतं त्या सर्वांना त्याने नाकारलं. पण शमशोनाने जे देवाविरुद्ध होतं त्या प्रत्येकाला स्वीकारलं आणि त्याच्या जीवनात अंधकार आलेला आहे. रोमकरास पत्र आणि 13वा अध्याय आणि वचन 14 आपण वाचूया. रोमकरास पत्र 13वा अध्याय आणि वचन 14. देवाच्या वचनात असं लिहिलेलं आहे, तर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान करा आणि देह वासना तृप्त करण्यासाठी तरतूद करू नका. जर आम्ही प्रौढ झालेलो आहे तर देह वासना पूर्ण करण्यासाठी, तृप्त करण्यासाठी तरतूद करायची नाही. तरतूद करायची नाही म्हणजे काय? की देह वासना तृप्त करण्यासाठी ज्या काही गोष्टी माझ्या समोर येतात त्याला नाकारायला शिकणं गरजेचं आहे. म्हणून हाच पाऊल म्हणतो की मी माझ्या शरीराला कुदळतो आणि दास करून ठेवतो. प्रौढत्वाचा पहिला मुद्दा काय आहे? की देवावर जो विसंबून राहतो तो प्रौढ आहे. परंतु जो स्वबलावर विसंबून राहतो तो फक्त मोठा होतो. जगाच्या दृष्टिकोनातून प्रौढ आहे, परंतु देवाच्या दृष्टिकोनातून तो मोठा झालाय पण प्रौढ झालेला नाही. दुसरी गोष्ट, प्रौढत्वाचं दुसरं लक्षण काय आहे? की जे देवाविरुद्ध आहे त्या प्रत्येक गोष्टी मला नाकारायच्यात, जेणेकरून मी देवासाठी उपयुक्त पात्र ठरेल. मोशेने विश्वासाने फारोच्या कन्येचा पुत्र होण्याचं नाकारलं, पण कधी? प्रौढ झाल्यावर. देवा करो, आज आम्ही मोठे झालोय,
पण प्रवृत्त आमच्या जीवनात आलेलं नसेल, त्या आत्मिक प्रवृत्वाकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्या शाऊलासारखं ख्रिस्ताच्या पायावर पडणं आम्हाला गरजेचं आहे. कारण तोच आम्हाला ख्रिस्त बालकापासून प्रौढत्वापर्यंत नेणारा आहे. आणि म्हणून जो प्रौढ होतो तो देवाच्या कार्यासाठी उपयुक्त पात्र ठरतो. तेव्हा करो या विचारांद्वारे तुमचं आणि माझं आत्मिक प्रवृत्व अधिकाधिक वाढो आणि तुमचं आणि माझं जीवन प्रभूसाठी उपयुक्त ठरो. प्रभूची इच्छा असेल तर येणाऱ्या दिवशी पुढे काही गोष्टी अधिक पाहण्याचा प्रयत्न करूया. प्रभूला धन्यवाद असो. आमेन.